नवी मुंबईतील नेरूळमधील 2 रिअल इस्टेट एजंट सुमित जैन वय वर्ष 39 आणि अमीर खान जादा वय वर्ष 42 हे दोघं रायगड जिल्ह्यात कसल्याशा मीटिंगसाठी आले होते। मात्र त्यांची बलेनो कार खोपोली नजीक पाली फाटा येथे बेवारस अवस्थेत सापडली होती। कारच्या मागील विंडशील्डवर 2 गोळ्या लागल्या होत्या आणि मागील सीटवर रक्ताचे डाग होते। यामुळे इस्टेट एजंट सोबत काहीतरी अघटित घडल्याचा संशय बळावला होता। अखेर येथील पहिला साथीदार सुमित जैन याचा मृतदेह 23 ऑगस्ट रोजी पेण तालुक्यातील गागोदे गावानजीक जंगलात सापडला। मात्र दुसरा साथीदार अमीर खान जादा हा बेपत्ता होता। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह नेरूळ पोलीस अमीर खान जादा याचा शोध घेत होते। अखेर याचं शव पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्नाळा अभयारण्य परिसरात झाडाझुडपात निर्जन ठिकाणी सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिटसह तब्बल 12 पोलीस पथकं 24 तास तैनात करण्यात आली होती। कंजूर मार्ग आणि नेरूळ येथून 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। त्यातील एका आरोपीनं अमीर खान जादा याचं शव ज्या ठिकाणी फेकलं होतं त्याचा ठाव ठिकाणा सांगितला। त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह जात बॉडी ताब्यात घेतली आणि मृताच्या नातेवाईकांमार्फत मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आलं। त्यानंतर अखेर नवी मुंबईतील दोघा रिअल इस्टेट एजंटच्या हत्येचं गूढ उकलण्यास नवी मुंबई पोलिसांना यश आलंय। जमीन व्यवहाराच्या वादातून हे दुहेरी हत्याकांड घडल्याचं उघडकीस आलं असून या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। या दुहेरी हत्याकांडातील फरार असलेल्या एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती नवी मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या हत्याकांडामध्ये सहभागी असलेला इस्टेट एजंट सुमित जैन यानं आरोपी विठ्ठल नाखाडे याला सुपारी देत आपला सहकारी अमीर खान जादा याची 21 ऑगस्ट रोजी नेरूळ येथे गाडीतच गोळ्या घालून हत्या घडवून आणली आणि त्याचा मृतदेह कर्नाळा येथील अभयारण्यात टाकून दिला। अमीरच्या हत्येत आपलं नाव येऊ नये आणि पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सुमित जैनने पाली फाटा येथे बलेनो कारमध्ये स्वतःच्या पायावर गोळी मारून घेतली होती। मात्र स्वतःला जखमी करण्याच्या नादात सुमित जैन याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। या दरम्यान विठ्ठल नाखाडे याला हत्येच्या सुपारीचे कबूल केलेले 50 लाख रुपये कधी देणार या वादात मारेकऱ्यांनी सुमित जैनच्या पायावर आणि शरीरावर चाकून वार केले। यामध्ये अतिरक्तस्राव होऊन सुमित जैन याचा देखील मृत्यू झाला। सुपारी देणाऱ्या सुमितची त्यानंच आणलेल्या मारेकऱ्यांनी क्रूरपणे हत्या केली। पाली फाट्यावर सापडलेल्या बलेनो कारमध्ये सुमितचं रक्त होतं आणि तिथे झालेला गोळीबार हा सुमितवर झाल्याचं यातून स्पष्ट होत आहे। त्यानंतर सुमितचा मृतदेह मारेकऱ्यांनी गागोदे गावच्या हद्दीत फेकून दिला होता। दरम्यान पोलिसांनी आपली शोध मोहीम अधिक तीव्र करून या हत्येचा मास्टरमाइंड असलेला आरोपी विठ्ठल नाकाडे वय 43 याला ताब्यात घेतलं। त्यानंतर विठ्ठल नाकाडेने सुमित जैन यानेच अमीर खान जादा याचा काटा काढण्यासाठी 50 लाख रुपयांची सुपारी दिल्याची कबुली पोलिसांना दिली। या हत्येचं नियोजन करण्यासाठी सुमित जैन आणि नाकाडे यांची ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमध्ये 20 ऑगस्ट रोजी मीटिंग देखील झाल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडात सहभागी असलेले आरोपी जयसिंग मुदलियार वय 38 बदलापूर, आनंद क्रूज वय 39 नेरूळ, वीरेंद्र कदम वय 24 कांजूर मार्ग, अंकुश सीताफे वय 35 उल्हासनगर याला ताब्यात घेतल्याचे अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी सांगितलं। तपासात निष्पन्न झाल्याप्रमाणे मृत सुमित जैन आणि आरोपी विठ्ठल नाकाडे यांनी पाली येथील एका 3.5 एकर जमिनीचा सौदा केला होता। या जमिनीचा मूळ मालक कोविडमध्ये मृत झाला असल्याने एका बनावट व्यक्तीला जमिनीचा मालक म्हणून उभा करून जमिनीचे खोटे कागदपत्र बनवून ही जमीन 3.5 कोटीला त्यांनी विकली होती। या बनावट व्यवहाराची माहिती आमीर खान जादा याला समजल्यानंतर त्याने या व्यवहारात आपल्याला हिस्सा पाहिजे अशी मागणी जैन आणि नाकाडे यांच्याकडे केली होती। या व्यवहारात जमीन खरीददाराने 60 लाख आणि 90 लाखाचे 2 चेक सुमित जैनकडे दिले होते। त्यापैकी 60 लाखांचा चेक वटल्यानंतर त्या रकमेची वाटणी करण्यात आली। मात्र जमीन खरेदीदाराला या व्यवहारात संशय आल्याने त्याने 90 लाखांच्या चेकचे पेमेंट थांबवले। ही माहिती अमीर खान जादा यानेच दिल्याचा संशय आल्याने सुमित जैन आणि विठ्ठल नाकाडे यांनी अमीर खान जादाचा काटा काढायचं ठरवून त्याला एका जागेच्या व्यवहाराच्या निमित्तानं 21 ऑगस्ट रोजी ते घेऊन गेले। प्रथम दर्शनी हे हत्याकांड जमिनीच्या व्यवहारातील आर्थिक देवाणघेवाणीवरून झालं असल्याचं दिसत असलं तरी या हत्याकांडाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।